मायमाऊलींना सांगतो, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पण तुम्हाला 8 दिवसाच्या आत द्यायची व्यवस्था करतो. ऑक्टोबर नोव्हेंबर आचारसंहिता कदाचित 8 दिवसांनी लागेल. माझ्या मनामध्ये आलं, जर आचारसंहिता लागली की काहींनी विरोधी पक्षांनी ही योजना बंद करण्याकरता हायकोर्टात गेले, न्यायालयात गेले आणि बंद करा. का बंद करा बाबा? तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही चालू केली नाही, तुम्हाला आम्ही अडवलं नाही, आता आम्ही चालू केली. तुमच्या का पोटात दुखतंय? तुम्हाला काय त्रास होतोय? आम्ही विकास कामावर परिणाम होऊन दिला का? आज हजारो कोटीची कामं, लाखो कोटीची कामं देश आपल्या राज्यामध्ये चाललेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी खुश खबर आलेली आहे. 10 ऑक्टोबर नाही तर आता या तारखेला तुम्हाला 7,500 रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आत्तापर्यंत 5 महिन्याचे 5 हप्ते काही बहिणींना भेटलेले असतील. तुम्हाला आतापर्यंत 7,500 रुपये भेटले आहेत की नाही? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. भेटले असतील तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. ज्यांचे भेटले नाही त्यांनीही नाही म्हणून पाठवा. त्यांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आता स्टेप बाय स्टेप पुढे बघणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत. परंतु काही लाडकी बहीण योजनेसाठीचे पैसे जे आहेत, काही बहिणींच्या 4थ्या आणि 5व्या हप्त्याची अनेक महिलांना प्रतीक्षा देखील आहे. बऱ्याच महिलांना आणि लाडक्या बहिणींना हे पैसे यायचे राहिलेत. 4था आणि 5वा हप्ता, ज्याला आपण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता दिवाळीसाठी बक्षीस म्हणून, गिफ्ट म्हणून सरकारकडून तुम्हाला भाऊबीजेची ओवळणी म्हणून एकत्र दिला जाणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना तो हप्ता देखील आतापर्यंत भेटला गेलेला आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेत. काही महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 4था आणि 5वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची दिवाळीची ओवाळणी भेट म्हणून देखील जमा झालेली आहे. त्या लाडक्या बहिणी अत्यंत खुश आहेत. परंतु काही बहिणींना अजून त्याची प्रतीक्षा लागलेली आहे 4थ्या आणि 5व्या हप्त्याची. असं म्हटलं जात होतं अगोदर की 10 ऑक्टोबरपर्यंत या योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. अशी माहिती विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची ॲडव्हान्समध्ये जमा केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अशातच आता माझी लाडकी बहीण योजनेच्या 4थ्या हप्त्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना 5चे 5 हप्ते देखील भेटलेले आहेत. परंतु ज्यांना अजून पैसेच भेटलेले नाहीत त्यांच्याबद्दलची ही अपडेट आपण यामध्ये पाहत आहोत. तर बघा, राज्यामध्ये जवळपास 2 कोटी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचे सरकारकडून सांगितलं जात आहे. आत्तापर्यंत 2 कोटी लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत मित्रांनो. जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना संपूर्ण 5 हप्ते जमा झालेले आहेत. तर या योजनेतील अनेक पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 तर काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु लाडकी बहीण योजनेचा 4था हप्ता कोणत्या तारखेला मिळणार असा प्रश्न अनेक बहिणींना पडलेला होता. त्याच्याबद्दलची अपडेट आपण बघणार आहोत. बऱ्याच बहिणींना हा जो ॲडव्हान्समध्ये हप्ता जो आहे, दिवाळीचं गिफ्ट जो आहे, या ठिकाणी 3,000 रुपये एकत्रित भेटणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर तो 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारी 8 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 4थ्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर बघा, 10 ऑक्टोबरपर्यंत जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु जी माहिती भेटलेली आहे, ही जी न्यूज अपडेट आलेली आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 8 ऑक्टोबरपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4थ्या हप्त्याची म्हणजे पुढचा ॲडव्हान्स 4था आणि 5वा जो हप्ता आहे ऑक्टोबरमध्येच भेटणार आहे तुम्हाला. तो हप्ता येत्या मंगळवारपासूनच म्हणजे 8 ऑक्टोबरपासूनच जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर ही खुश खबर तुमच्यासाठी असणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याची एकत्रित रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे. तर आता सरकारनं हे पाऊल का उचललं? कारण की आपल्याला माहीत असेल, दिवाळीचा सण आहे, मोठा सण येतोय. लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, त्यांना दिवाळीमध्ये बक्षीस देण्यासाठी, ॲडव्हान्स देण्यासाठी, भाऊबीजेची ओवाळणी देण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. त्यासोबत महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आचारसंहिता.
पुढच्या काही दिवसामध्येच आचारसंहिता लागणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे. तर त्याच्यासाठी आचारसंहितेमध्ये पैसे भेटू शकत नाहीत. आचारसंहितेमध्ये काही प्रमाणामध्ये या ठिकाणी ब्रेक लागतो. बऱ्याच योजना असतील किंवा काही कामं असतील त्याच्यावरती, त्याच्यामुळे सरकारने हे निर्णय घेतलेला असावा असा देखील या ठिकाणी अंदाज आहे. आचारसंहिता आहे त्याच्यामुळं, आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे दिवाळीचा सण आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना अगोदरच ॲडव्हान्समध्ये हे पैसे दिले जात आहेत. तर ही दोन्ही कारणं आहेत. काही कारण असं, परंतु लाडक्या बहिणींना पैसे मात्र 5व्या हप्त्यापर्यंतचे या ठिकाणी 7,500 रुपये या ठिकाणी दिवाळीची ओवाळणी म्हणून काही बहिणींना 7,500 रुपये एकत्रित देखील आलेले आहेत. परंतु काही बहिणींना आतापर्यंत 4,500 आले होते, त्यांना आता या ठिकाणी 3,000 रुपये दिवाळीची ओवाळणी म्हणून देखील भेटले गेलेले आहेत. आणि त्यासोबत या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे त्याचाही या ठिकाणी हप्ता जो असणार आहे, 3 मोफत गॅस सिलेंडरचे पैसे आहेत तेही काही लाडक्या बहिणींना तेही पैसे भेटत आहेत. आता मागे 4 ऑक्टोबरला GR आलाय, त्या GRनुसार जी पुरुषांच्या नावावरती जर गॅस जोडणी असेल तर ती महिलांच्या नावावरती करावी लागणार आहे, बहिणींच्या नावावरती करावं लागणार आहे, तरच ते पैसे भेटणार आहेत असा देखील GR आलेला आहे. आणि तुम्ही लाडकी बहिणी योजनेला पात्र आहात तर त्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला आपोआप भेटणार आहेत. तुम्ही ह्या योजनेला पात्र असाल लाडक्या बहिणीच्या, तर त्या योजनेला देखील तुम्ही आपोआप पात्र होतात. ते देखील तुम्हाला पैसे याच सणाच्या काळामध्ये जमा होत आहेत. 2 ऑक्टोबरपासूनच काही बहिणींना ते देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 800 रुपये जमा होत आहेत, म्हणजेच एकंदरीत पाहिलं तर ते देखील 2,500 रुपये असणार आहेत. आणि हे 3,000 रुपये 2 हप्त्याचे एकत्रित असे मिळून 5,500 रुपयापर्यंत या ठिकाणी हे दिवाळीचं बोनस गिफ्ट किंवा दिवाळीची ओवाळणी म्हणून तुम्ही या ठिकाणी त्याला पाहू शकता. तर बघा महिलांच्या खात्यात किती रुपये जमा होतील आता पुढे आपण डिटेलमध्ये बघूयात अजून. तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या महिलांचे जुलै आणि या ठिकाणी काही महिन्याचे अर्ज जे मंजूर होते जुलैपासूनच, पण त्यांच्या खात्यात अजूनही योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर असे एकूण 7,500 रुपये जमा केले जाणार असल्याचं समोर आलं आहे. बघा 7,500 रुपये टोटल भेटतील, एकत्रित हे 5 हप्ते असतील. मग तर ज्या महिलांना सप्टेंबर हप्त्याची रक्कम मिळाली होती त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकूण 3,000 रुपये देखील या ठिकाणी भेटणार आहेत. म्हणजे तुम्ही जर सप्टेंबरमध्ये देखील अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे देखील पैसे भेटणार, म्हणजे 1,500 सप्टेंबरचे आणि हे 3,000 रुपये असे मिळून 4,500 रुपये देखील नवीन अर्ज भरलेल्यांना देखील या ठिकाणी भेटतील. आणि ज्यांनी जुलै ऑगस्टमध्येच अर्ज भरला आहे त्यांना एकही रुपये आलेला नाही, त्यांना टोटल 7,500 रुपये जे आहेत 8 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेच्या आतमध्येच पैसे जमा केले जाणार आहेत असं सांगण्यात येत आहे. कारण की पुढं आचारसंहिता देखील या ठिकाणी चालू होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच हे पैसे जे आहेत जमा करण्याचं या ठिकाणी काम सरकारकडनं सुरू करण्यात आलेलं आहे. आणि दिवाळी असल्यामुळे ह्या ठिकाणी हा बोनस म्हणून किंवा भाऊबीजेची ओवाळणी म्हणून दिली जाते. आणि ही जी योजना आहे याची एकूण 9 हप्ते या ठिकाणी ऑलरेडी मंजूर आहेत अर्थसंकल्पामध्ये. त्यासाठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले गेलेले आहेत. कारण की पूर्ण या ठिकाणी 9 महिन्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यापैकी हे 5 हप्ते अजून राहिलेले 4 महिन्याचे हप्ते जे आहेत पुढं तुम्हाला दिवाळी झाल्यानंतर देखील भेटणार आहेत 1,500 रुपये. तर ही महत्त्वाची माहिती होती, ही खुशखबर होती. 10 ऑक्टोबरपर्यंत देखील आता वाट पाहायची गरज नाही, त्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होणार आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे त्याच्या आतमध्येच पैसे जमा होतील. कारण की कालच बोलताना या ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सांगितलेलं की येत्या काही दिवसामध्येच ऑक्टोबरमध्येच 8 तारखेपर्यंत असेल किंवा 10 तारखेपर्यंत या 8 दिवसामध्येच तुमचे पैसे जे आहेत राहिलेल्या बहिणींचे आम्ही जमा करू असं सांगण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 2 कोटी लाडक्या बहिणींना याचा लाभ जो आहे 7,500 रुपयाचा देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला, जी खुशखबर होती तीही दिलेली आहे. आता 10 ऑक्टोबरपर्यंत ही वाट पाहायची गरज नाही, सर्व भगिनींना त्याच्या अगोदरच पैसे जे आहेत या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये जमा होणार आहेत. ज्या भगिनी या ठिकाणी पैसे यायचे राहिलेत अजून त्यांच्यासाठी ही खुशखबर होती. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. याबद्दल जे पण अपडेट येईल अजून छोटा असेल किंवा मोठा असेल ते तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.